नाशिकच्या रामकुंड परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। गांधी तलावावर अडकलेल्या एका पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। याआधी एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढलेलं आहे आणि आता या पर्यटकाचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी जी आहे ती वाढतच चाललेली आहे आणि यात पर्यटक अडकले। याआधी नेपाळच्या एका पर्यटकाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि आता या पर्यटकाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या गोदावरीला पूर आलेला आहे आणि रामकुंड परिसरात हे पर्यटक अडकले। एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढलं तर आता अजून एका पर्यटकाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंदन, अपडेट काय आहेत या रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातल्या? ऋषाली, आपण बघतोय की नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाणी आता वाढत चाललेलं आहे आणि याच दरम्यान गोदाघाट परिसरात जी गांधी ज्योत आहे त्या ठिकाणी दोन पर्यटक नेपाळवरून आलेले अडकलेले होते। यापैकी एका तरुणाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, तर दुसरीकडे आपण बघतोय की हे जे सगळे कर्मचारी आहेत जीवरक्षक दलाचे, त्यासोबतच अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। एक वयस्कर व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी वरच्या बाजूला गांधी ज्योतच्या वरच्या बाजूला झोपलेला होता। त्याला रात्री झोपेत अंदाज आला नाही की पाणी किती वाढलेलं आहे आणि त्यामुळे आता ज्यावेळेला पाणी वाढलेलं आहे त्यावेळेला त्याला बाहेर येता येत नाहीये आणि म्हणून जीवरक्षक दलाच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। जीवरक्षक दलाचे जे कर्मचारी आहेत, जे तरुण आहेत, ते या ठिकाणी या इसमाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। नाशिकमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून पाऊस झालेला आहे। गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढलेली आहे। गंगापूर धरणातनं जवळपास 3000 क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे पर्यटक किंवा भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून नाशिकमध्ये येतात त्यांना या पावसाचा पाण्याचा अंदाज नसतो आणि अशातनंच काल रात्री हे जे दोन लोक या ठिकाणी गांधी ज्योत परिसरात झोपलेले होते त्यांना या ठिकाणी पाण्याचा अंदाज आलेला नाहीये आणि परिणामी आपण बघतोय की हा व्यक्ती जो आहे तो आता पाण्याच्या वेड्यामध्ये अडकलेला आहे। जीवरक्षक दलाचे कर्मचारी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत, टायर लावून त्याचप्रमाणे दोरखंड बांधून त्याला आता या ठिकाणून बाहेर काढलं जाईल। एक गोष्ट मात्र निश्चित आहे की बाहेरच्या राज्यातनं जे काही पर्यटक या ठिकाणी येत आहेत त्या भाविकांना आणि पर्यटकांना पाण्याचा अंदाज या ठिकाणी येत नाहीये आणि त्यामुळे आता सुरक्षा रक्षक असतील, पोलीस असतील, यांच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। गोदाघाट परिसरात कोणी येऊ नये असं आवाहन केलं जात आहे। पाण्याची पातळी आणखी वाढू शकते कारण नाशिकला आज आणि उद्या पुन्हा एकदा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गंगापूर धरणात पाण्याची पातळी वाढत असल्या कारणाने पाण्याचा विसर्ग हा दुपारनंतर आणखी वाढवला जाऊ शकतो आणि त्यामुळे आता ज्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत पाणी आहे, आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर दुतोंड्या मारुती जो नाशिकच्या एकूणच पूर परिस्थितीचा मापक समजला जातो त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास आता छातीपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे आणि आता जर आणखी पाऊस राहिला, गंगापूर धरणातनं जर पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला तर निश्चितपणे ही पाण्याची पातळी आणखी वाढली जाऊ शकते आणि त्यामुळे आता गोदाघाट परिसरातले छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं दृश्य आपण बघतोय। इथले परिसरातले ज्या टपऱ्या होत्या, दुकानं होते, ते देखील आता प्रशासनाकडून हटवण्यात आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय हा पर्यटक जो या ठिकाणी नेपाळहून आलेला होता तो या ठिकाणी या मंदिर परिसरात अडकलेला आहे। त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। अवघ्या काही तासांपूर्वी या ठिकाणी एक तरुण जो नेपाळवरून आलेला होता तो देखील याच ठिकाणी अडकलेला होता, त्याला देखील बाहेर काढण्यात आलेला आहे। जीवरक्षक दलाचे जे तरुण आहेत ते या तरुणांना बाहेर काढतायत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर नक्कीच दोरखंडाच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं कळतंय। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।